Welcome to English Guruji. Today we are going to learn Little Girls Wiser Than Old People. मराठीमध्ये स्पष्टीकरणासह. चला तर मग सुरू करूयात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. लिटल गर्ल्स म्हणजे लहान मुली, वायझर म्हणजे समजदार, दॅन म्हणजे च्यापेक्षा, ओल्ड पीपल म्हणजे जे वयानं मोठे आहेत त्यांच्यापेक्षा लहान मुली ह्या कशा असतात, समजदार असतात. हा पाठ लिहिलेला आहे लिओ टॉल्स्टॉय या प्रसिद्ध लेखकांनी. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. ईस्टर हा एक ख्रिश्चन फेस्टिवल आहे जो बऱ्याचशा युरोपियन देशांमध्ये साजरा केला जातो आणि तो नेहमी संडेला येतो. संडे म्हणजे रविवार. इन द यार्ड्स ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द व्हिलेज. यार्ड्स म्हणजे अंगण, स्नो म्हणजे बर्फाच्छादित सर्व अंगणांमध्ये, रील्स म्हणजे लहानसे ओघळ जे खाली वाहत होते. कुठं खाली? व्हिलेजमध्ये. अ लार्ज पडल. पडल म्हणजे पाण्याचा डोह. हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल म्हणजे एका खताच्या ढिगापासून एक छोटासा ओघळ कशातून वाहत होता? एका डोहामधून वाहत होता. इन टू अ लेन बिटवीन टू फार्म्स. दोन शेतांच्या मध्ये हा डोह काय होता? आणि त्यामधून एक छोटासा ओघळ वाहत होता. ॲट दिस पडल टू गर्ल्स म्हणजे या डोहाजवळ दोन मुली, वन एल्डर दॅन दी अदर, एक दुसरीपेक्षा मोठी, हॅड मेट म्हणजे भेटल्या. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. बोथ म्हणजे दोघीजणी. हॅड बीन ड्रेस्ड म्हणजे त्यांनी छान कपडे घातले होते. कोणी घातले होते? देअर मदर म्हणजे त्यांच्या आईंनी. नवे, न्यू क्लोथ्स म्हणजे नवे. द लिटल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस. लहान मुलीनं कोणता ड्रेस घातला होता? ब्ल्यू म्हणजे निळा. अँड द एल्डर अ येल्लो वन म्हणजे एल्डर म्हणजे मोठ्या मुलींनी येल्लो म्हणजे पिवळा ड्रेस घातलेला होता. विथ अ डिझाईन, त्याच्यावर काय होती? छान डिझाईन होती. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड कर्चिप्स. कर्चिप्स म्हणजे डोक्याला गुंडाळायचा एक कपडा. त्यांनी काय केलं होतं? त्यांचे हेड म्हणजे डोके रॅप केलेले होते म्हणजे बांधून घेतलेले होते. कशानं? लाल रंगाच्या एका रुमालाने. आफ्टर प्रेयर्स म्हणजे प्रेयर म्हणजे प्रार्थना झाल्यावर. कुठं? इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल. या मुली काय झाल्या? त्या पाण्याच्या डोहाजवळ गेल्या. व्हेअर दे शोड देअर न्यू गारमेंट्स म्हणजे कपडे, शो म्हणजे दाखवले. टू ईच अदर म्हणजे एकमेकींना त्यांनी त्यांचे नवीन कपडे दाखवले. अँड बिगॅन टू प्ले आणि खेळायला लागल्या. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. पाण्यात उडी मारायची होती त्यांना आणि पाणी उडवायचं होतं. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल. लहान मुलीनं काय केलं? पाण्यात जायला, त्या डोहामध्ये जायला सुरुवात केली. विथ हर शूज ऑन म्हणजे पायात शूज घालून तिनं त्या डोहामध्ये जायला सुरुवात केली. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. पण मोठ्या मुलीनं तिला म्हणाली. काय म्हणाली बघूयात आपण. डोंट गो जाऊ नको. मलाशा म्हणजे लहान मुलीचं नाव काय? मलाशा. डोंट गो मलाशा म्हणजे जाऊ नको. युअर मदर विल स्कॉल्ड यू
युअर मदर म्हणजे तुझी आई काय करेल, स्कॉल्ड म्हणजे रागवेल. आय विल टेक ऑफ माय शूज. आय विल म्हणजे मी माझे शूज काढून ठेवलेत. अँड यू डू द सेम आणि तू सुद्धा काय कर, तसंच कर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज. दोन्ही मुलींनी त्यांचे शूज काढले. रेज्ड देअर स्कर्ट्स. त्यांनी त्यांचे स्कर्ट्स हातांनी उचलून धरले. अँड वॉक्ड थ्रो म्हणजे च्यामधून, वॉक्ड म्हणजे चालल्या कशामधून, द पडल टुवर्ड्स इच अदर. त्या डोहामध्ये त्या एकमेकींकडे चालायला त्यांनी सुरुवात केली. मलाशा स्टेप्ड इन. मलाशाने डोहात उतरली. इन अप टू हर अँकल्स. तिने तिच्या अँकलपर्यंत ती पाण्यामध्ये गेली. अँड सेड इट इज डीप म्हणजे हे खोल आहे. आकुलकाला म्हणाली हे खोल आहे. आय एम अफ्रेड. मी घाबरत आहे. नेव्हर माइंड. काळजी करू नको. शी रिप्लाइड. शी म्हणजे कोण, आकुलका. इट विल नॉट बी एनी डीपर. ह्याच्यापेक्षा, तुझ्या अँकलपेक्षा हे जास्त खोल नाही. कम स्ट्रेट. कम म्हणजे ये, स्ट्रेट म्हणजे सरळ. टुवर्ड्स मी माझ्याकडे ये. दे केम क्लोजर टू इच अदर. क्लोजर म्हणजे जवळ. त्या दोघी एकमेकीच्या जवळ येऊ लागल्या. आकुलका सेड मलाशा लुक आउट. मलाशा इकडे बघ. अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. डू नॉट स्प्लॅश. स्प्लॅश म्हणजे उडू नको. आणि वॉक सॉफ्टली म्हणजे वॉक म्हणजे चालणे आणि सॉफ्टली म्हणजे हळुवारपणे. पुढे बघा मग काय झालं. शी हॅड बेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लम्ड म्हणजे उडी मारली हर फीट इन टू द वॉटर अँड बी स्पॅटर्ड. बी स्पॅटर्ड म्हणजे घाण करणे. काय घाण केलं बघा. बी स्पॅटर्ड Akulka's new dress and not only her dress but also her nose and eyes. म्हणजे फक्त तिने तिचा ड्रेस घाण केला नाही तर तिच्या नाकावर आणि डोळ्यांवर सुद्धा चिखल उडवला. When Akulka saw the spots on her dress. जेव्हा अकुलकानं तिच्या ड्रेसवरचे स्पॉट्स म्हणजे डाग बघितले. she grew angry. तिला राग आला. कोणाचा, ॲट मलाशा. अँड स्कॉल्डेड हर आणि तिच्यावर ओरडली. अँड रॅन आफ्टर हर आणि तिच्या मागे धावली. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर आणि तिच्यावर चढाई करत होती. म्हणजे तिलाही पाण्यात पाडायचं असेल किंवा तिलाही भरवायचं असेल असा विचार ती करत होती. मलाशा वॉज फ्राईटनेड. मलाशा अतिशय घाबरली. अँड सीइंग व्हॉट ट्रबल म्हणजे काय, संकट. शी हॅड कॉज्ड. मोठ्या संकटाला तिनं कारण ठरली होती. जम्प्ड आउट ऑफ द पडल म्हणजे जम्प्ड आउट म्हणजे बाहेर उडी घेतली. कशामधून, पडल म्हणजे डोहामधून. अँड रॅन होम आणि घरी पळाली. अकुलकाज मदर पास्ट बाय. अकुलकाची आई तिथून पास्ट बाय म्हणजे जात होती. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बी स्पॅटर्ड अँड सॉइल्ड. तिनं पाहिलं तिच्या मुलीचा ड्रेस अतिशय घाण झाला होता आणि सॉइल्ड म्हणजे चिखलाने भरलेला होता. व्हेअर ॲकर्स्ड वन म्हणजे ॲकर्स्ड वन म्हणजे मूर्ख मुली किंवा हा काय मूर्खपण आहे असं ज्याबद्दल म्हणलं जातं असं. डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. व्हेअर म्हणजे कुठं, तू तुझ्या स्वतःला एवढं घाण कुठं करून घेतलंस. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. तिनं आईला सांगितलं. मलाशा हॅज पर्पजली म्हणजे जाणीवपूर्वक, स्प्लॅश्ड म्हणजे उडवलं, इट ऑन मी. पुढं बघा मग काय झालं. अकुलकाज मदर ग्रास्प्ड म्हणजे तिनं पकडलं कोणाला, मलाशाला. अँड गेव हर अ नॉक आणि एक टप्पा मारला. कुठं, ऑन द नेप
ऑफ हर ऑन द नेप ऑफ हर नेक, म्हणजे नेप म्हणजे मागची बाजू, मानेच्या मागची बाजू. मलाशा बिगेन टू हाऊल, मलाशा रडायला किंवा ओरडायला लागली. अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस, आणि मलाशाची आई सुद्धा घराच्या बाहेर पळत आली. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर, तू माझ्या मुलीला का मारलंस. शी बिगॅन टू स्कॉल्ड हर नेबर, ती तिच्या शेजारणीवर ओरडायला लागली. वन वर्ड ब्रॉड बॅक अनादर, शब्दामागून शब्द आला, एकाच दुसऱ्याने शब्दामागून शब्द दिला. अँड द वुमन बिगॅन टू क्वारेल, क्वारेल म्हणजे भांडण करायला लागल्या, त्या दोन्ही महिला एकमेकींसोबत भांडायला लागल्या. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. अँड बिग म्हणजे मोठा, क्राऊड म्हणजे गर्दी, गॅदर म्हणजे एका जागी झाली, इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्यावर. ऑल वेअर क्राईंग, सर्वजण रडत होते. अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर, आणि कुणीही आपल्या शेजाऱ्यांचं ऐकायला तयार नव्हता. दे स्कॉल्डेड अँड कर्स्ड इच अदर, स्कॉल्डेड म्हणजे एकमेकांना ओरडायला लागले, कर्स्ड म्हणजे श्राप द्यायला लागले, इच अदर म्हणजे एकमेकांना. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश, एका माणसानं दुसऱ्या माणसाला पुश म्हणजे धक्का दिला. अँड अ फाईट हॅड बिगन, आणि फाईट सुरू झाली. व्हेन अकुल्काज ग्रँडमदर केम आऊट, जेव्हा अकुल्काची ग्रँडमदर म्हणजे आजी बाहेर आली. शी स्टेप्ड इन द मिड्स ऑफ द पिझंट, तिनं सर्वांच्या, पिझंट म्हणजे शेतकरी किंवा कास्तकार, तिनं सर्वांच्या मध्ये आली. अँड बिगॅन टू टॉक टू देम, आणि त्यांच्याशी बोलायला लागली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स, म्हणजे तुम्ही सर्वजण काय करत आहात. कन्सिडर द हॉलिडे, हॉलिडे म्हणजे सुट्टीचे तरी लक्षात घ्या. दिस इज टाईम फॉर रिजॉयसिंग, म्हणजे आनंदाची वेळ आहे. अँड सी व्हॉट सिन यू आर डुईंग, अँड सी व्हॉट म्हणजे बघा तुम्ही काय, सिन म्हणजे पाप करत आहात. दे पेड, पेड म्हणजे दिलं नाही. नो अटेन्शन, त्यांनी अटेन्शन म्हणजे लक्ष अजिबात दिलं नाही. कुणाकडे. टू द ओल्ड वुमन. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट, आणि जवळपास तिला तिच्या पायावर पाडण्याची त्यांनी तयारी केली. शी वूड नेव्हर हॅव स्टॉप्ड देम, तिनं त्यांना कधीही थांबवलं नसतं. इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा, जर हे अकुल्का आणि मलाशाच्या संदर्भात नसतं तर तिनं त्यांना कधीही थांबवलं नसतं. व्हाईल द वुमन एक्सचेंज्ड वर्ड्स, म्हणजे व्हाईल म्हणजे जेव्हा, वुमन म्हणजे स्त्रियांनी, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण केली. कशाची. वर्ड्स म्हणजे शब्द. तोपर्यंत काय झालं बघा. अकुल्का वाईप्ड ऑफ हर ड्रेस, अकुल्कानं तिचा ड्रेस पुसला. अँड वेंट बॅक, आणि परत गेली कुठं. टू द पडल इन द लेन, त्या लाईनमधल्या पडल म्हणजे डोहामध्ये ती पुन्हा गेली. शी पिक्ड अप म्हणजे तिनं घेतलं. अ पेबल, पेबल म्हणजे दगड घेतला छोटासा. अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड, आणि तिनं ग्राउंड खोदायला सुरुवात केली. सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट, म्हणजे ते पाणी त्या डोहामधून रस्त्यावर आणण्यासाठी तिनं तिथं खोदायला सुरुवात केली. व्हाईल शी वॉज स्क्रॅचिंग म्हणजे खरचटणे किंवा घासणे, जेव्हा ती घासत होती. मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर, बघा ज्यांचं भांडण झालं अकुल्का आणि मलाशा लगेच तिच्या हे मदतीला आली. शी पिक्ड अप अ चिप, तिने एक चकती घेतली दगडाची. अँड वाईडनेड द रील, रील म्हणजे काय. ओघळ. वाईडनेड म्हणजे रुंद केला. तिनं काय केलं, तो ओघळ रुंद केला. द पिझंट्स हॅड बिगन टू फाईट,
आणि पिझंट म्हणजे शेतकरी, कास्तकार यांनी फाईट करायला सुरुवात केली. जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन, पाणी खाली गेलं, द रील टुवर्ड्स द प्लेस व्हेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. म्हणजे तो ओघळ पाण्याचा कुठं गेला? त्या लोकांमध्ये गेला ज्यांना ती म्हातारी आजी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होती. द गर्ल्स रॅन, आणि मुली पळाल्या. कशा पळाल्या? वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील, दी अदर फ्रॉम दी अदर साईड. म्हणजे एक त्या ओघळाच्या एका बाजूनं आणि दुसरी त्या ओघळाच्या दुसऱ्या बाजूनं पळायला लागल्या. लुक आउट मलाशा, लुक आउट शाउटेड आकुलका. आकुलका ओरडली. काय ओरडली? मलाशा बघ, मलाशा बघ. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ. मलाशाला काहीतरी म्हणायचं होतं पण बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. पण हसताना तिला बोलायला काही सुचत नव्हतं. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग. मुली काय करत होत्या? धावत होत्या आणि हसत होत्या. ॲट अ चीप व्हिच वॉज बॉबलिंग अप. आणि ती चकती काय होत होती? एकदम पाण्याच्या ओघळासोबत पुढे वाहत होती. अँड डाऊन द रील, आणि ओघळासोबत खाली वाहत होती. दे रॅन स्ट्रेट. दे म्हणजे ते, त्या दोघी. रॅन म्हणजे पळाल्या. स्ट्रेट म्हणजे सरळ. इन टू द क्राऊड ऑफ द पिझंट्स. आणि त्या लोकांच्या गर्दीमध्ये त्या सरळ पळाल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पिझंट्स. म्हाताऱ्या आजीने त्या दोघींना पळताना पाहिलं आणि सर्वांना उच्चारून ती म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड. तुम्हाला तुमची लाज वाटली पाहिजे. मेन माणसे. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स. तुम्ही या दोन मुलींच्या जीवावर भांडणाला सुरुवात केली. अँड दे हॅव लॉंग ॲगो, म्हणजे त्या खूप आधीच फॉरगॉटन इट, म्हणजे फॉरगॉट म्हणजे विसरून गेल्या. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर. त्या खूप चांगल्या पद्धतीने सोबत खेळत आहेत. दे आर वायझर दॅन यू. त्या तुमच्यापेक्षा समजदार आहेत. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स. माणसांनी त्या मुलींकडे बघितलं. अँड दे फेल्ट अशेम्ड. आणि त्यांना स्वतःचीच काय वाटली? लाज वाटली. देन दे लाफ्ड म्हणजे हसले. ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. स्कॅटर्ड म्हणजे निघून गेले. कुठं? त्यांच्या शेताकडे ते सर्वजण निघून गेले. बघा, लिओ एन टॉल्स्टॉय यांची ही गोष्ट आहे जी आपण ट्रान्सलेटेड बघितली. थँक्यू फॉर वॉचिंग इंग्लिश गुरुजी. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा. धन्यवाद.